जेवणाची वेळ सगळे कर्मचारी काही क्षणासाठी कार्यालयात जमले तेव्हा कोणाला पुसटशी कल्पना देखील नव्हती की पुढच्या काही सेकंदात संपूर्ण इमारतच त्यांच्या अंगावर कोसळणार आहे। नेमकं मोशीमध्ये घडलं तरी काय? मुसळधार पाऊस कारणीभूत ठरला का? चला पाहूया संपूर्ण घटनाक्रम। तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस। तर सर्वात आधी जाणून घेऊया ही दुर्घटना नेमकी घडली तरी कशी। तर बुधवारची दुपार पिंपरी चिंचवड मधील मोशी या ठिकाणी महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या परिसरात नेहमीप्रमाणे काम सुरू होतं। काही कर्मचारी बांधकामावर काम देखील करत होते, तर काही जण दुपारच्या जेवणासाठी प्रशासकीय इमारतीत आले होते आणि सेकंदात सर्व काही बदललं। नेमकं झालं तरी काय? अचानक प्रचंड मोठा आवाज झाला, इमारतीचा मोठा भाग कोसळला, धुळीचे ढग संपूर्ण परिसरात पसरले आणि मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू झाला। प्राथमिक माहितीनुसार अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली। मग या अपघाताचं नेमकं कारण काय असू शकतं, याचं उत्तर सध्या शोधलं जातंय। काही अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा सैल होऊन इमारतीवर कोसळल्याची शक्यता व्यक्त केली, मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष अद्यापही समोर आलेला नाही। आता घटना घडल्यानंतर प्रशासनाने काय केलं? माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यात। जेसीबी आणि इतर यंत्रणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे आणि प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असल्याने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। जखमींची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जाते, मात्र किती जण अडकलेत, किती जणांची सुटका झालीये किंवा किती जण जखमी झालेत याबाबत कुठलीही अधिकृत माहिती सातत्याने बदलत असल्याने अंतिम आकड्याची प्रतीक्षा कायमच आहे। आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, जर मुसळधार पाऊस कारणीभूत असेल तर अशा धोक्याचा अंदाज आधी का आला नाही? आणि जर बांधकामातील त्रुटी असतील तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीनंतर स्पष्ट होतीलच। सध्या मात्र एकच आशा, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुखरूप सुटका हवी। या घटनेबाबत अधिकृत अपडेट्स समोर येताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ। अशाच विश्वासार्ह आणि सखोल बातम्यांसाठी बाई माणूस चॅनलला आजच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका।